क्रिप्टोच्या जगात ना बरेच लोक पैसे गमावतात. आता असं नाही की ते हुशार नसतात, अजिबात नाही. खरी गोष्ट तर ही आहे की त्यांना या खेळाचे नियमच माहीत नसतात. आणि जेव्हा नियम माहीत नसतात तेव्हा काय होतं? तुमचा खेळ होतो. म्हणूनच आजचा हा आपला आढावा आहे ना, तो याच खेळाचे नियम पुस्तक आहे. ज्यांना क्रिप्टो ट्रेडिंगच्या जगात सुरक्षित आणि हुशारीने पाऊल टाकायचंय त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. थेट मुद्द्यावर येऊ. क्रिप्टो ट्रेडिंग नक्की कसं करायचं हे समजून घेण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की क्रिप्टो तयारच का झालं, त्याच्या मागचं कारण काय आहे. बघा, अनेकांना वाटतं की क्रिप्टो म्हणजे फक्त इंटरनेटवरचं चलन किंवा सट्टेबाजीचं एक साधन, पण तसं नाहीये. खरं तर आपली जी पारंपरिक आर्थिक व्यवस्था आहे ना, जी खूप मंद आहे, जिथे काही मोजक्याच लोकांचं नियंत्रण आहे, त्या व्यवस्थेवर एक उपाय म्हणून क्रिप्टोचा जन्म झाला. याची मूळ कल्पनाच खूप वेगळी आहे. आपण सहसा बँकांसारख्या मध्यस्थांवर विश्वास ठेवतो, बरोबर, पण क्रिप्टो म्हणतं नाही, माणसांवर किंवा संस्थांवर विश्वास ठेवण्याऐवजी एका पारदर्शक आणि तपासता येण्यासारख्या कोडवर विश्वास ठेवा. हाच तो सगळ्यात मोठा बदल आहे. म्हणजेच आपण एका खूप मोठ्या स्थित्यंतराच्या काळात आहोत. आतापर्यंत मूल्यावर म्हणजे पैशांवर नियंत्रण कोणाचं होतं? बँकांचं. पण आता हे नियंत्रण हळूहळू कोडकडे सरकतंय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपली मालमत्ता थेट आपल्या मालकीची असते, ती वापरण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही आणि सगळं काही ब्लॉकचेनवर अगदी पारदर्शक असतं. ओके, तर ही झाली थिअरी. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. क्रिप्टोच्या जगात एक गोष्ट लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. सगळ्या क्रिप्टोकरन्सी सारख्या नसतात. त्यामुळे जर हुशारीने गुंतवणूक करायची असेल तर त्यांची वर्गवारी समजून घेणं ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. जसं मी म्हणालो, सर्व क्रिप्टो समान नाहीत, पण घाबरण्याचं कारण नाही. जर आपण याच्या 3 मुख्य श्रेणी समजून घेतल्या तर हा सगळा गोंधळ दूर होतो आणि आपल्या डोळ्यासमोर एक स्पष्ट नकाशा तयार होतो. तर पहिली श्रेणी आहे मुख्य मालमत्तांची. यांना आपण क्रिप्टो विश्वाचे ब्लू चिप्स म्हणू शकतो. म्हणजे काय? तर बिटकॉइन, जे डिजिटल सोन्यासारखं आहे. मग आहे इथेरियम, जे एका जागतिक संगणकासारखं काम करतं. खरं तर याच मालमत्ता संपूर्ण क्रिप्टो उद्योगाचा पाया आहेत. आता दुसरी श्रेणी आहे कार्यात्मक मालमत्तांची. हे टोकन्स म्हणजे या सिस्टमचे खरे वर्कहॉर्स आहेत. म्हणजे हे प्रत्यक्ष काम करतात. जसे की डीफाय, जे कोडवर चालणारी आपली वॉल स्ट्रीट आहे, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर टोकन्स, जे या जगाचं प्लंबिंग सांभाळतात. आणि एक्सचेंज टोकन्स तर लॉयल्टी पॉइंटसारखे असतात. हे सगळे मिळून क्रिप्टो अर्थव्यवस्थेला चालना देतात. आणि मग येते तिसरी आणि सगळ्यात रोमांचक श्रेणी, सट्टा मालमत्तांची. याला आपण क्रिप्टोचं वाईल्ड वेस्ट म्हणू शकतो. यामध्ये गेमिंग, मेटावर्स, AI टोकन्स आणि हो, मीम कॉईन्स सारख्या गोष्टी येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे धोका खूप जास्त आहे, पण मग परतावाही तसाच असू शकतो. इथे फंडामेंटल्सपेक्षा हाईप आणि गोष्टींवर जास्त भर दिला जातो. चला, आता मालमत्ता समजल्या, पण त्यांचं मार्केट चालतं कसं? एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. क्रिप्टो मार्केट हे काही अंधाधुंदपणे चालत नाही. उलट ते आपल्या ऋतूंप्रमाणे एका ठराविक चक्रात, एका सायकलमध्ये फिरत असतं. मार्क ट्वेन म्हणाले होते, इतिहास स्वतःला पुन्हा घडवत नाही, पण तो जुळतो नक्कीच. हे क्रिप्टो मार्केटला अगदी तंतोतंत लागू होतं. बाजारात सध्या कोणतं ऋतू सुरू आहे हे ओळखता आलं ना, की चुकीच्या वेळी खरेदी करण्यासारख्या भावनिक चुका सहज टाळता येतात. तर या सायकलचे 4 मुख्य ऋतू किंवा टप्पे आहेत. पहिला आहे बिल्डअप. हा तो कंटाळवाना टप्पा असतो जिथे कोणाचा फारसा लक्ष नसतं. मग येतो ब्रेकआउट, जिथे स्मार्ट मनी म्हणजे हुशार गुंतवणूकदार एंट्री घेतात. तिसरा टप्पा म्हणजे युफोरिया, FOMO म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे सगळेच बाजारात उडी मारतात आणि इथेच नवीन लोक जास्त फसतात. आणि मग येतो शेवटचा टप्पा, क्रॅश, जिथे लोकांना वास्तवाची जाणीव होते. यातून एक साधा नियम शिकायला मिळतो. बाजारात रस कधी घ्यायचा? जेव्हा सगळं शांत आणि कंटाळवाण असतं तेव्हा. आणि कधी नाही घ्यायचा? जेव्हा तुमचा नावी किंवा पानवाला तुम्हाला ऑल्ट कॉईनच्या टिप्स देत असतो. याचाच अर्थ असा की खरी संधी गोंधळात नाही तर शांततेत लपलेली असते. ओके, आपण क्रिप्टो का आहे ते पाहिलं, काय आहे ते पाहिलं आणि ते कसं चालतं हेही पाहिलं. पण आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आणि तो भाग म्हणजे आपली मानसिकता. कारण यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये खरा फरक हाच तर घडवते. बघा, इथे 2 प्रकारचे खेळ आहेत आणि त्यासाठी 2 वेगवेगळ्या मानसिकता लागतात.
पहिली आहे गुंतवणूकदाराची मानसिकता. हे म्हणजे झाड लावण्यासारखं आहे. वेळ लागतो, संयम लागतो, पण संपत्ती हळूहळू वाढत जाते. दुसरी आहे ट्रेडरची मानसिकता. हे सर्जनच्या कामासारखं आहे. अगदी अचूक वेळ साधून वेगाने संपत्ती वाढवण्याचा हा खेळ आहे. आणि सगळ्यात मोठी चूक लोक इथेच करतात. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये गोंधळ करतात, ज्याचा परिणाम मोठं नुकसान. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यशस्वी ट्रेडिंग म्हणजे उत्साह किंवा रोमांच नाही, तर सातत्य. खरं यश हे एकाच गोष्टीचं पुन्हा पुन्हा पालन करण्याने मिळतं. एका अशा सिस्टीममुळे जी कदाचित कंटाळवाणी असेल, पण तीच तुम्हाला टिकवून ठेवते. व्यावसायिक ट्रेडिंग हा जुगार नाही, ती एक शिस्त आहे. मग ही सिस्टम म्हणजे नेमकं काय? तर याचे काही महत्त्वाचे स्तंभ आहेत. पहिला, बाजारात कधी प्रवेश करायचा याचा एक स्पष्ट नियम. दुसरं, बाहेर कधी पडायचं याची एक निश्चित योजना, ज्याला आपण स्टॉप लॉस म्हणतो. तिसरं, अत्यंत कठोर जोखीम व्यवस्थापन. आणि चौथं, किती वेळा ट्रेड करायचा हे ठरवणं. ही सिस्टम भावनांना बाजूला सारून फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते. एक खूप सुंदर वाक्य आहे. तुम्ही तुमच्या ध्येयांच्या पातळीपर्यंत कधीच पोचत नाही, तुम्ही तुमच्या सिस्टमच्या पातळीपर्यंत खाली येता. हे वाक्य या सगळ्या तत्त्वज्ञानाचा सार आहे. शेवटी शिस्त आणि एक चांगली प्रणालीच तुम्हाला दीर्घकाळात यश मिळवून देते. तर मग खरा खेळ काय आहे? परफेक्ट ट्रेड शोधणं? नाही. खरा खेळ आहे या कलेमध्ये पारंगत होईपर्यंत बाजारात टिकून राहणं. झटपट श्रीमंत होण्याचा हा मार्ग नाही, तर कौशल्य मिळवून टिकून राहण्याचा हा एक प्रवास आहे.